नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आताची मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोरोना काळामध्ये रोखून ठेवण्यात आलेल्या डीए आता मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. प्राप्त माहितीनुसार कोरोना काळामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा 18 महिने कालावधीत डीए वाढ रोखून ठेवण्यात आली होती. सदर कालावधीमध्ये सरकारी कर्मचारी हे कर्तव्यावर कार्यरत होते, परंतु त्या काळात केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांचा डीए रोखण्यात आला होता. सदर 18 महिने काळामध्ये कोणत्याही प्रकारची डीए वाढ लागू केली नाही, तर 18 महिने काळानंतर पुढील डीए वाढ लागू केली गेली, परंतु कोणताही फरक अदा करण्यात आला नाही. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना तसेच कर्मचाऱ्यांना सदर कालावधीत कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ प्राप्त झाला नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत अनेक याचिका अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. न्यायालयात यावर निश्चितच कर्मचाऱ्यांच्या बाजूनं निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांना सदर कालावधीमधील डीए थकबाकीची रक्कम अदा केली जाईल. 18 महिने कालावधी दिनांक 1 जानेवारी 2020 ते दिनांक 30 जून 2021 या 18 महिने कालावधीत डीए वाढ रोखण्यात आली होती. सदर रोखण्यात आलेल्या डीए वाढीच्या बदल्यात वन टाइम सेटलमेंट करून डीए मध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचारी युनियन मार्फत सरकारकडे करण्यात येत आहे. वन टाइम सेटलमेंट म्हणजे 18 महिने डीए वाढीची थकबाकी देण्याच्या बदल्यात एकाच वेळेस डीए मध्ये वाढ करणे होय. सदर सेटलमेंट 5% पर्यंत वाढ करून केली जाऊ शकेल. धन्यवाद.